दिवसाची सुरुवात येशूबरोबर. फार पूर्वी अवर डेली ब्रेड ह्यामध्ये एक मनन मी वाचलं होतं. त्यामध्ये डॉक्टर पॉल ब्रँड यांच्याविषयी लिहिलं होतं. डॉक्टर पॉल ब्रँड हे 20व्या शतकामध्ये भारतामध्ये लेप्रेसी जे ऋण असतात त्यांची सेवा करण्यासाठी ते आले होते. आणि इथे आल्यानंतर त्यांना समजलं की कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी असे जे पेशंट्स असतात त्यांना किती भेदभावाची वागणूक त्यावेळेस मिळत होती. आणि एक दिवस त्यांच्याकडे आलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी स्पर्श केला बघण्यासाठी की कुठपर्यंत मी ह्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि त्या ऋण जो होता हा कुष्ठरोगी होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि त्यांनी बाजूच्या माणसाला विचारलं की हा का रडत आहे. त्यांनी सांगितलं की हा अनेक वर्षापासून ह्याला कोणीही अजून स्पर्श केला नव्हता आणि आज तुम्ही त्याला स्पर्श केला म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि हे अश्रू आनंदाचे आहेत. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या सेवा कार्यामध्ये सेवा करत असताना तो एका कुष्ठरोग्याला सुद्धा त्यांनी बरं केलं होतं. असे अनेक रोग त्यांनी बरे केले होते. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला बरं केलं त्या वेळेस त्यांनी त्यांना स्पर्श केला, त्यांना हात लावला आणि त्यांना बरं केलं. आपले पूर्वीच्या काळामध्ये कुष्ठरोगी जे होते ह्यांना गावाबाहेर ठेवत असत. बघा जुन्या करारामध्ये लेवी ह्याचा 13वा अध्याय आणि 45वा वचन, लेविटेस चॅप्टर 13 and verse 45 ह्यामध्ये लिहिलं होतं की कुष्ठरोगी ज्यावेळेस गावात यायचे त्यावेळेस त्यांना ओरडून सांगावं लागायचं की अशुद्ध जाताना अशुद्ध अशुद्ध असं ओरडायचं. त्याच्यामुळे लोकांना समजेल आणि मग ते बाजूला होतील. अशा प्रकारची वागणूक त्यावेळेस लोकांना मिळत असे. एक स्पर्श असा आहे की जो अनेक शब्द बोलतो. न बोलता फक्त तुम्ही लोकांना स्पर्श करून धीर देऊ शकता. आमच्या जीवनामध्ये स्पर्श हा खूप महत्त्वाचा आहे. इतरांची काळजी घेताना तेव्हा ज्यावेळेस आपण इतरांची काळजी घेतो त्यावेळेस मायेचा स्पर्श तुझा सोबत ठेवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क शुभवर्तमान ह्याचा 1ला अध्याय आणि 41वं वचन, गॉस्पेल ऑफ मार्क चॅप्टर 1 and verse 41. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.